नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र राघवेंद्र चव्हाण. आज MIDC भागामध्ये राधे राधे ज्वेलर्स यांच्या घरामध्ये हे एक जनावरांसाठी खाद्यासाठी एक रूम तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये एक इंडियन स्पेक्ट्रल कोब्रा जातीचा साप गेला आहे म्हणून आपल्याला फोन केलेला आहे. तर चला बघू आपण साप केवढा आहे आणि त्याला रेस्क्यू करूया. त्यांनी सांगितल्यानुसार त्यांनी जेव्हा एंट्री केली होती त्यावेळेस ह्या ठिकाणी साप होता आणि तो साप इकडे गेलेला आहे. तर बघू कशा पद्धतीनं साप बसलाय आणि त्याला काढूया. अशा ठिकाणी साप येण्याचं मेन रिझन म्हणजे फक्त आणि फक्त आहे खाद्य. अशा ठिकाणी उंदराचं प्रमाण जास्त प्रमाणात होऊ शकतं मित्रांनो. आणि साप पण विषारी आपल्याला सावधगिरीनंच काढता यावं लागलं. बघू शकता इथं उंदरं मेलेली आहेत म्हणजे इथं उंदराचं प्रमाण जास्त आहे. अत्यंत विषारी साप आहे मित्रांनो. न्यूरोटॉक्सिक विनम असतं त्याचं आणि तो विष एवढं डेंजर आहे की माणसाची जी मज्जा संस्था आहे ना पूर्ण त्याच्यावर अफेक्ट होऊ शकतं. तर बघू आपण साप कशात आहे बघू त्याचं आणि तुम्हाला ही स्क्रीनवर दाखवेल की कशा पद्धतीनं त्याचं विष माणसाच्या बॉडीवर रिॲक्ट होते. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता त्याचं. सेव्ह कर. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सर्वांना सांगत राहतो आपल्या घरात अडचण होत असेल तर स्टँड वगैरे करायचा, कारण की कसं साप त्याच्या खाली बसलेला दिसून येईल मित्रांनो. आता इथं बघा अडचण खूप आहे त्यामुळे समजत नाही की कशा पद्धतीनं चेक करायला पाहिजे आपल्याला. आता आपण हर एक गोष्ट चेक करतोय आपण इथं. आता तीच एखाद्या स्टँड वगैरे इथं राहिला असता तर आपल्याला एका मिनिटामध्ये कळून असतं खाल्ल्या साईडनं कुठे गेलेला आहे आपल्याला साप. आणि घराजवळ कुठेही आपल्या रूममध्ये छिद्र असेल तर पहिलं भिजून टाकत जावं मित्रांनो. आणि तशा ठिकाणी साप येऊन बसू शकतात. तर मित्रांनो अशा ठिकाणी तुम्ही बघू शकता अडचण कशी आहे. आणि अशा वातावरणामध्ये जी उंदरं सुंदरी जे छोटे छोटे जीव आहेत त्या ठिकाणी त्यांच्यासाठी आणि प्रजनन पिल्ल्या त्यांना स्वतःचं घर करण्यासाठी चांगली जागा आहे. जे तिथं अशा ठिकाणी ते पिल्ले वगैरे काढू शकतात आणि त्यामुळे साप येत राहतात मित्रांनो. जेवढं आपल्या रूममध्ये आपल्या घराच्या आसपास साप ठुतात तेवढंच चांगलं मित्रांनो, कारण की असे जीव येणार नाही तुमच्या घरातून. की लगेच खटखट करून टाकायचं तर मला जायचं हो दुसरीकडे पण. कोणता आहे कोबरा बघू. इंडियन स्पेक्ट्रल कोबरा मित्रांनो भेटलाय. 2 फुटाचा आहे. तर एखाद्या माणसाचा जीव घेण्याशी साठी परफेक्ट ह्याचं वेनम आहे. हे जे इंडियन स्पेक्ट्रल जी कोबरा जी जाती साप असतात मित्रांनो मोस्टली आपल्या इथं जे त्याच्या बॅक साईडला जी खून आहे त्याला 10चा आकडा म्हटलं जातं. तर ती आयडेंटिटी आहे मित्रांनो. किती झटके द्यायचा प्रयत्न. हा तेवढी जास्त गरमी आहे मित्रांनो, लिमिटलेस.
मी आत्ता ह्या सापाला पाणी पाजवत पण असलो मित्रांनो, तर ह्याचा जेव्हा मला बाईट होईल तेव्हा मला ह्याचा विष पाणी पण पिऊ देणार नाही मित्रांनो. असं मी का म्हटलं माहिती आहे का मित्रांनो, न्यूरोटॉक्सिक वेनम असल्यानं ह्याचे जे वेनम आहे माझे नर्वस सिस्टीमवर ब्लॉक केले जाते आणि त्याच्यानं मला श्वास घेता येणार नाही, गुदमरला होणार, डोळे पांढरे पडायला बनणार, असे सिम्टम्स होत राहतात मित्रांनो. जेवढा आम्ही इझिली पकडायचा प्रयत्न करतो मित्रांनो, तसं तुम्ही पकडायला जाऊ नका. कारण की कसं ह्याच्या मागं आमच्या खूप प्रॅक्टिस आणि अनुभवाच्या गोष्ट आहेत आमचे. अतिशय विषारी जातीचा साप आहे मित्रांनो. ह्याच्या जे दाता आहेत, दातांमध्ये कमीत कमी जसं जे अडल्ट कोबरा असतो कमी 10 ते 16 ml एवढं वेनम असतं मित्रांनो. ज्याने एक तरुण हत्ती अथवा एखादे कमीत कमी 10 माणसं मारायला त्यांचं विष बस झालं, एवढं विष असतं मित्रांनो. हे अतिशय सुंदर. आता मित्रांनो, आता आम्ही जसं केलं आहे तसं पकडलं आहे तसं तुम्ही पकडायला जाऊ नका. आणि कुठेही साप निघाले तर जवळचे जे एवढे सर्पमित्र असतील त्यांच्याशी संपर्क करा, नाही तर वनविभागाशी, जेणेकरून ते येतील आणि सापाला रेस्क्यू करतील. करू अशा ठिकाणी घेऊन जाऊ. ढक्कन द्या, धुवून घ्या. अगरबत्ती हे पिटून भेटून नवीन ठिकाणी जिथं साप निघालाय तोपर्यंत बाय. आणि एक अजून एक विनंती, घराजवळ अडचण ठेवू नका मित्रांनो, जेणेकरून आधीच पावसाळ्याचे दिवस चालू होत आहेत आणि बाहेर शूज ठेवत जाऊ नका. शूजमध्ये बाहेर शूज पोते वगैरे तुम्ही ठेवलात तर गरमीसाठी साप येऊ शकतात इथं मित्रांनो. फक्त अवेअरनेससाठी तुम्हाला मी सांगतोय, फक्त घराच्या बाहेर ठेवू नका. बी केअरफुल. थँक्यू. भेटू नवीन व्हिडिओमध्ये जिथं साप निघाला आहे.